सद्गुरू, उपस्थित सर्व माता भगिनी आणि बालमित्रांनो, या ठिकाणी सद्गुरूंचं भाषण, सद्गुरूंचं बोलणं झाल्यानंतर मी काही बोलावं अशी काही वस्तुस्थिती नाही, परंतु त्यांचा आदेश म्हणून आपल्या समोर थोडंसं मनोगत व्यक्त करतो. महाकवी कालिदासांनी रघुवंश नावाचं एक काव्य लिहिलं आहे. त्याच्यामध्ये रघुवंशाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आता आपल्या सद्गुरूंनी आपल्या राष्ट्रीय पुरुषांची ओळख ती त्यांच्या आपल्या वक्तव्यातून सांगितली आणि आपल्याला प्रेरित केलेलं आहे. तर त्यांच्या इतकं मी काही सांगू शकेन अशी माझी स्थिती नाही. कालिदासांनी असं त्यावेळेला म्हटलं होतं की क्व सूर्यप्रभो वंशो क्वच अल्पमते अहम. सूर्यवंश कुठे आणि माझी अल्पबुद्धी किती. तर मी एखाद्या लहान होडीमध्ये तितीशुहु दुस्तरम मोहात उडुपे नास्मी सागर. एखाद्या नावाड्याने एखादी छोटीशी होडी घ्यायची आणि त्या समुद्राचा पार अथांग असा समुद्र पसरलेला आहे, तो पोहून जाण्याची किंवा तो पलीकडे जाण्याची तयारी करावी. तसं हे माझं वक्तव्य आत्ता होईल याची मला पूर्ण खात्री आहे. पण इतके अनुभवाचे बोल त्यांचे ऐकल्यानंतर मी आपल्याला आणखी काही सांगू शकेन अशी स्थिती नाही. ज्या राष्ट्रपुरुषांचं वर्णन त्यांनी आपल्या बोलण्यातून केलं त्या संबंधात एक श्लोक मला आठवतो. द्वामिमौ पुरुषो लोके सूर्यमंडल भेदिनौ परिव्राट योगयुक्तश्च रणेच अभिमुखे होता. ज्याने रणांगणावर आपला देह ठेवला असे थोर महात्म्य की सर्व जीवन हे समर्पित राष्ट्रासाठी सर्वच व्हावे जीवन राष्ट्र समर्पण. हे राष्ट्रासाठी ज्यांनी जीवन समर्पण केलं त्यांची कथा आपल्यासमोर आपल्या सद्गुरूंनी ठेवलेली आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने आपलं जे सत्व आहे ते सत्वाचं जागरण ज्याला म्हणतो आपण, ते जागरण करण्याची गरज आहे. ज्या कन्याकुमारीचं वर्णन आता आपल्या सद्गुरूंच्या मुखातून आपण ऐकलं, तर ते देखील आपला हा जो भारत देश आहे, ही आपली भारतभूमी आहे, ती किती मोठी आहे, विशाल आहे. त्याचं वर्णन देखील इतिहासामध्ये आपल्या पौराणिक ग्रंथामध्ये दिलेलं आहे. उत्तरम यत् समुद्रस्य हिमाद्रश्चैव दक्षिणम. उत्तरेपासून हिंदवी महासागरापर्यंत पसरलेला असा जो अवाढव्य असा जो आपला भारत देश आहे, ही आपली मातृभूमी आहे. आणि या मातृभूमीच्या साठी आपलं सर्व जीवन सर्वस्व अर्पण करावं अशा स्वरूपाची प्रत्येक भारतीयांची दृढ अशी संकल्पना असली पाहिजे. अशा तऱ्हेचा आशय आपल्या गुरुदेवांच्या मुखातून आपण ऐकलेला आहे. आणि म्हणून माझं हे जीवन, मी व्यक्तिगत असं माझं जे जीवन आहे ते सर्व समर्पित व्हावं राष्ट्रासाठी. इदम न मम. हे सर्व राष्ट्रासाठी आहे, माझं काही त्यात नाही. अशा तऱ्हेची मनोभूमिका आपण व्यक्त करावी, त्या दृष्टीने कृती करावी अशी आपणा सर्वांनी विनंती करेल. आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये 4 आश्रम सांगितलेत. किती वेळ बोलायचं नाही तर 25 तुमचे झाले बरोबर. तर 4 आश्रम सांगितले. त्यात ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असे 4 आश्रम सांगितले. त्यातील आपण सर्व आता या ठिकाणी प्रामुख्याने गृहस्थाश्रमी अशी मंडळी आहोत. म्हणजे जो दुसरा आश्रम ज्याला म्हणतो आपण, त्या गृहस्थाश्रमी अशी मंडळींची आता या ठिकाणी संख्या आहे. फारच कमी अशी काही 2-4 विद्यार्थी मला दिसत आहेत की जे ब्रह्मचारी आश्रमामध्ये आहेत. मग त्यांचं कर्तव्य काय तर विद्यार्जन करणं आणि स्वतःच्या पायावर सर्व कौशल्य प्राप्त करून उभं राहणं अशी त्यांची परिस्थिती असली पाहिजे. आणि गृहस्थाश्रम हे काय
तर संपूर्ण जीवन आपल्या आपल्या पूर्वाचार्यांनी आपलं जीवन हे चांगल्या पद्धतीने उभं करायला पाहिजे अशा तऱ्हेची अभिलाषा व्यक्त केलेली आहे. आणि म्हणून संस्कृतमध्ये एक चांगला श्लोक असा आहे, सानंदम सदनम सुताश्च सुधीया कांता प्रियालापिनी. आमचं घर कसं असलं पाहिजे, ते सानंद पाहिजे. आमची मुलं बाळं कशी असली पाहिजेत. एका अभंगामध्ये म्हटलं ना की तयांचा हरिक वाटे देवा, म्हणजे ज्यांना कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, अशी सात्विक अशी जी पिढी आहे ती पिढी आपल्या जीवनामध्ये उत्पन्न करायला पाहिजे, तर ते आवश्यक आहे. आणि कांता प्रिया लापिनी, पत्नी कशी असली पाहिजे, मधुर असं संभाषण करणारी अशी असली पाहिजे. आणि इच्छापूर्ती धनम असं म्हटलंय. जीवनामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये काय करायला पाहिजे, प्रचंड असा उद्योग करायला पाहिजे. आणि अशा उद्योगातून, व्यवसायातून, नोकरी व्यवसायातून आपलं जीवन सुस्थिर असं उत्पन्न करायला पाहिजे. कधीही आपल्या पूर्वाचार्यांनी असं सांगितलं नाही की संसार आसार आहे, असं जरी म्हटलेलं असलं काही प्रसंगी, तरी संसारामध्ये ह्या सर्व गोष्टी आवश्यक आहेत असंही त्यांनी सांगितलेलं आहे. किंबहुना प्रपंच करावा नेटका असंही म्हटलेलं आहे. आणि जोडून या धन उत्तम व्यवहारे असंही म्हटलेलं आहे. उदास विचारे वेचकरी हा पुढचा भाग आहे. तर इच्छापूर्ती धनम, आणखी काय सांगितलेलं आहे, तर स्वयोषिती रती. आमचं चारित्र्य, आमचं जे शील आहे ते शील अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं असलं पाहिजे. नजराणा आलेल्या मुसलमानांच्या मुलीला नजराणा म्हणून आणून दिलेल्या छत्रपतींनी काय सांगितलं की ती आमची माता आहे आणि तिचा योग्य असा सत्कार करावा. अशा तऱ्हेचं उदात्त असं जे चारित्र्य, ते चारित्र्य आमच्या जीवनामध्ये यायला पाहिजे असं या सुभाषितामध्ये सांगितलं. तर अशी जी काही आपल्या समाजाची जी धारणा आहे, आपल्या पूर्वाचार्यांनी सांगितलेली आहे, ती धारणा आमच्या जीवनामध्ये यायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करावा, आपलं चिंतन करावं असं मला वाटतं. मगाशी बाबांनी म्हटल्याप्रमाणे की तुमचं जेवणाचा कार्यक्रम थांबवून आमचं हे पिपासिते ही काव्यरसो न पियते असं म्हटलंय की भूक लागलेली आहे तर बुभुक्षिता किम न करोति पापम असंही म्हटलंय. तर एका बाजूला कावळे पोटात ओरडतायत आणि हे तुमचं भाषण कोण ऐकणार. तर अशी स्थिती न करता मला आणखी बोलता येईल किंवा सांगू शकेल मी या संबंधात, पण आपला सर्वांचा विचार करून आणि पुढच्या कार्यक्रमाला विलंब होऊ नये या दृष्टीने माझं जे काही वक्तव्य आहे त्याला मी विराम देतो. पूजनीय सद्गुरूंच्या संगतीने साधो संगम या सुभाषिताचा शेवटचा जो भाग आहे तो असा आहे, साधो संगम सदैव उपासते धन्यो गृहस्थाश्रमा. की ज्यांच्या सहवासामध्ये मी आलो त्यांच्यामुळे मला छत्रपतींचं दर्शन झालं, त्यांच्यामुळे तानाजी महाराजांचं दर्शन झालं, त्यांच्यामुळे या ठिकाणी शेलार मामांचं पूजनाचा मला योग आला. हे माझं मी परम भाग्य समजतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो.